कोळेगाव याच्या पुनर्निर्माणाचे काम महानगरपालिकेच्या फंडातून हाती घेण्यात आलेलं आहे। काही काम पूर्ण झालेलं आहे, काही काम प्रगतीपथावर आहे आणि शासनाची मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत कटाई, उंबाळणी नगर, कासारियो, डोंबिवली, खडेगोवली व मणारे या ठिकाणी स्मशानभूमीचे काम प्रस्तावित आहेत। विद्युत विभाग महापालिकेने ऊर्जा संवर्धन व सौर ऊर्जा क्षेत्रात केलेल्या भारी कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने महानगरपालिकेला 18वा राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन असं आहे की आपल्याला यावर्षी एक्सेलन्स अवॉर्ड भेटलेला आहे, जे प्रथम पारितोषिक पेक्षा त्याच्या स्थान वर आहे आणि लवकरात लवकर याच्या ठिकाणी सुरक्षाच्या दृष्टीने 170 पथदिवे बस इतर ठिकाणी आपण यावर्षी जवळजवळ 800 पथदिवे उभारलेले आहेत। शहरात 27 कोटीचे निधी मंजूर असून ते काम प्रगतीपथावर आहे। महानगरपालिका 70 वॉट क्षमतेच्या चित्रांचे प्रभाव कमी करण्याकरिता आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता सीसीटीव्ही पण आपण बसवले पाहिजे, म्हणून त्याकरिता आपण बजेटमध्ये यावर्षी प्रस्तावित करतोय। आणि ओव्हरऑल आपल्या क्षेत्रात अपारंपरिक ऊर्जा मार्फत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बजेट महासभासमोर पुढे सादर केलेला आहे। ते जनरल बजेट आणि परिवहन विभागाचे दोन्ही बजेट सादर करण्यात आलेले आहे। जनरल बजेट आपण जवळजवळ 3186 कोटीचा बजेट यावर्षी सादर केलेला आहे। त्याच्यामध्ये शहरासाठी जे मुख्य विषय आहे त्याच्यामध्ये विशेष करून पायाभूत विकास, रस्ते, पूल इत्यादी ते बांधकाम करणे, उद्यान आणि तलावाचा विकास करणे, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, जल व मल निस्सरण या ठिकाणी विकास करण्याकरिता आपण निधी दिलेला आहे। एवढंच नाही तर जे महत्वाचे प्रश्न उदाहरण स्वरूपात कुत्र्यांचे प्रश्न आहेत त्याकरिता निर्बीजीकरण केंद्राच्या श्रेणीवर्धन करणे, निर्बीजीकरण केंद्र वाढवणे आणि शेल्टर होम तयार करणे याकरिताही बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे वैकल्पिक स्रोत म्हणून आपण यावर्षी 200 कोटीच्या म्युनिसिपल बॉन्ड एडीएमसी करिता एक म्हणजे मार्केटमधून पैसे घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। एकंदरीत रीतीने सर्व समावेशक आणि सर्व घटकाला न्याय देणारा आणि सर्व क्षेत्रामध्ये नागरिकांची जे इश्यूज आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीत सगळे प्रस्ताव आपण संकलित करून महासभेपुढे ठेवलेला आहे पुढील मंजुरीसाठी। सर, जन्म, मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्र संदर्भात